हरिओम. पसायदान. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 20. पसायदान. ओवी तिसरी. भाग 8. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात. विश्वामधील तमाम मानव जेव्हा विश्व स्वधर्म जाणून त्याप्रमाणे स्वधर्माने आचरण करू लागेल, तेव्हा माऊलींचे पसायदान पूर्णत्वाला जाईल. कारण अशा प्रकारे आचरण करू लागल्यावर भौतिक उपभोग संचित संपवण्यापुरतेच घेतले जाऊ लागतात. यापेक्षा आणखी काही निराळे उपभोगावे अशी इच्छाच होत नाही. कारण अशा आचरणाने दशेंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती आणि यामुळे जीव छान आनंदात जगू लागतो. जीव आनंदात असल्यामुळे औषात्मा साक्षीत्वाने सृष्टीलीला सहजच अवलोकन करत राहतो. स्वामी विवेकानंदांची सुप्रसिद्ध गोष्ट आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. विवेकानंद मोठे झाले होते. यामुळे त्यांनी कुटुंबियांसाठी कमाई करावी हे उचित होते. परंतु त्यांना तर संपूर्ण जीवन आध्यात्मिक कार्याला वाहून घ्यायचे होते. तेव्हा ते रामकृष्णांना म्हणाले, आपण कालीमातेला सांगून माझ्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती ठीक करण्यासाठी विनंती करावी, म्हणजे मी मोकळेपणाने आनंदाने आध्यात्मिक कार्याला माझे संपूर्ण जीवन समर्पित करतो. तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणाले, तूच मातेकडे असे मागणे माग, ती तुझे म्हणणे ऐकेल आणि जे योग्य असेल ते ती करेल. स्वामी ठीक आहे असे म्हणाले. सायंकालीन आरती झाल्यावर मंदिरात शांतता झाली. स्वामी विवेकानंद कालीमातेच्या मंदिरात गेले. काय आणि कसे मागणे मागायचे याची त्यांनी मनात उजळणी केली होती. ते त्याप्रमाणे मुखाने मागणे मागायला लागले. तर प्रत्यक्षात मात्र त्यांनी मागणे मागितले की माते, मला बुद्धी दे, शक्ती दे. स्वामी विवेकानंद मनामध्ये चमकले. आयत्यावेळी आपल्याकडून हे असे कसे मागणे मागितले गेले याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी रामकृष्णांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर रामकृष्ण त्यांना म्हणाले, अरे पुन्हा जा आणि पुन्हा मागणे माग. अशा प्रकारे सतत 3 रात्री घरची आर्थिक परिस्थिती बदलावी असे मागणे मागायला कालीमातेच्या मंदिरात स्वामी विवेकानंद गेले. परंतु प्रत्येक वेळी माते, मला बुद्धी दे, शक्ती दे असेच आणि एवढेच मागणे ते मागू शकले. कितीही निग्रह केला तरी अन्य मागणे त्यांच्या मुखामधून बाहेर फुटेना. याचे आध्यात्मिक कारण समजून घ्यायचे आहे. विश्व स्वधर्म जाणून स्वधर्माने आपण आचरण करू लागलो की आपण सदा आत्मसान्निध्यात रत असतो. आपण जरी कर्मयोग करत असलो तरीही आपले औषात्म्याशी संधान कधीही सुटत नाही. जसे घार पिल्लांना खाद्य आणण्यासाठी जरी आकाशात भरारी मारून घिरट्या घालत असली तरीही तिचे संपूर्ण लक्ष तिच्या घरट्यामधील पिल्लांकडे असते. त्यांना जरा जरी धोका आहे असे जाणवले तरी ती क्षणार्धात तेथे हजर होते. किंवा आपण गाढ निद्रिस्त झालो तरीही आपण जीवित आहोत ही जाण आपल्याला असते. यामुळे कोणी हाक मारली की आपण चटकन ओ देतो. परंतु जर शेजारी झोपलेल्याला कोणी हाक मारली तर आपण ओ देत नाही. माणसाची पारख त्याच्या मित्रांच्यावरून केली जाते. तो कोणामध्ये उठबस करतो, त्याची कोणाजवळ जवळीक आहे, त्याचे कोणाशी पटते, त्याला कोणते विषय आवडतात, तो कशामध्ये रममाण होतो इत्यादी अशा त्याच्या वर्तनावरून तो कसा आहे हे ओळखले जाते. कारण त्याच्या आवडीनिवडीवर त्याचा स्वभाव अवलंबून असतो. अशाच प्रकारे विश्व स्वधर्म जाणून आपण स्वधर्माने आचरण करू लागलो की आत्मसान्निध्यामुळे आपण स्वाभाविकच आत्मप्रेरणेने जीवन जगू लागतो. त्यायोगे आपण अश्लाघ्य, अयोगिक, अनात्म आचरण करू शकत नाही. त्यामुळे आपल्या वांछा आत्मिक असतात. अन्य कोणत्याही विषयी आपल्याला रुची उरत नाही. यामुळे आपण देवाकडे आध्यात्मिक इच्छा, वांछा व्यक्त करतो. तीच आपली निजवृत्ती होते. ही अशी किंमत मोजणाऱ्यांसाठी, अशा आत्मचरण करणाऱ्यांसाठी माऊली विश्वात्मक देवाकडे मागणे मागत आहेत. जो जे वांछील तो ते लाहो.
अशी आत्मप्रेरणा अंगी भिनली की खळांची व्यंकटी क्षीण होते. सर्व सत्कर्म करण्यात रत होतात. सर्व प्राणी मात्र एकमेकांजवळ मैत्रीपूर्ण स्नेहाने राहतात. दुरितांचा तिमिर नष्ट होतो. हरिओम.